परभणीतील घटनेनंतर विजय वाकोडे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि ही संपूर्ण परिस्थिती या सगळ्यांमुळे आलेला ताण याच्यामुळे त्यांचा खरं तर अंत सुद्धा झाला आणि या संपूर्ण घटनेनंतर त्यांचं कुटुंबीय आपल्यासोबत आहे, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्या सगळ्या आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी खरं तर बातचीत करणार आहोत, त्यांची बाजू समजून घेणार आहोत, त्यांच्या भावना खरं तर आपण समजून घेणार आहोत. आई, खरं तर ही घटना घडली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आहे, मात्र तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसं बघता या घटनेकडे? जी घटना घडली म्हणजे आता वाकोडे साहेबांचं नाव सातत्याने चर्चेमध्ये याच्या पूर्वी सुद्धा होतं, अनेकदा आंदोलन करणं असेल किंवा लोकांचं म्हणणं मांडणं असेल किंवा लोकांसाठी पुढे येणं असेल, तुम्ही या घटनेकडे कसं बघता? तुमच्या दृष्टीने ही घटना किती महत्वाची, किती गांभीर्यपूर्ण आहे? ही आमच्यासाठी खूप दुःखदायक घटना आहे. म्हणजे हे कार्य करता करता माझे साहेब गेले ह्या कार्यामध्ये. त्यांचं कार्य पहिल्यापासून खूप छान होतं. 40 वर्षे ह्या कार्यामध्ये होते ते. खरं तर जेव्हा लोकांसाठी काम करायचा विषय येतो तेव्हा थोडंसं घराकडे दुर्लक्ष होतं किंवा मुला मुलींकडे बघणं होत नाही, तेव्हा सगळी जबाबदारी आपोआपच तुमच्यावर येते. लोकांसाठी काम करत असताना आणि आता सुद्धा म्हणजे ही घटना जेव्हा घडली तेव्हा सुद्धा ते रस्त्यावरती होते. बाहेरची परिस्थिती अशी होती की कुणी घराबाहेर पडू नये. अशा वेळी तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं? तुम्ही त्यांना काय सांगितलं होतं का की घरात थांबा बाबा, बाहेर जाऊ नका? तुमचं काय संभाषण काय झालं होतं? असं काय नव्हतं. साहेब काय घरातलं म्हणजे तेवढं हे करत नव्हते, ऐकत नव्हते. ते पहिल्यापासून अशा जीवन कार्यात कार्य करत होते, त्याच्यामुळे आम्हाला काही सांगण्याचं त्यांना हे नव्हतं, तेवढं हे करत नव्हते, ऐकत नव्हते आमचं. याच्या पूर्वी कधी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की बाबा अगदीच आंदोलन चालू आहे, घराच्या बाहेर हे पडलेले आहेत, काळजी वाटते तुम्हाला? काळजी तर हमेशाच वाटत होती मला. पहिल्यांदा 1-2 वेळेस असं झालेलं आहे. काळजी फार हमेशाच वाटायची मला. पण मग आता जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुमचं शेवटचं त्यांच्याशी बोलणं कधी झालं आणि काय बोलणं झालं तुमच्यामध्ये? ते ज्या दिवशी ही घटना घडायची होती ना त्या दिवशी सकाळी आमची भेट झाली. 12 वाजायला 11:30चा वेळ होता. त्यावेळेस जेवण करून त्यांना बळजबरी जेवू घातलं मी, तेव्हा ते 12ला निघाले बाहेर. पण नंतर मग पुढे काय घडलं? दिवसभरात काय? संध्याकाळी मग ते फोन मी करू लागले त्यांना घरी येण्यासाठी. त्यांची हे यायची, वाटायची ना काळजी, घरी यायसाठी फोन करू लागले. ते काही फोन उचलना गेले माझा. हमेशाच काळजी वाटायची, आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटायची त्यांची. ते असे पहिल्यापासून आंबेडकर चळवळीत काम करत होते आणि असे निडर होते ते. एवढं खरं तर ते निडर होते, लोकांसाठी नेहमी रस्त्यावर उतरत होते. ताई, तुम्ही काय सांगाल? म्हणजे लोकांसाठी काम करणं एक वेगळी गोष्ट असते, घरातल्या लोकांसाठी, मुलाबाळांसाठी काम करणं वेगळी असं. तुमच्याशी त्यांचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? म्हणजे काय संभाषण झालं किंवा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे, काय बोलणं झालं? 2-3 दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. माझा मुलगा ऍडमिट होता दवाखान्यामध्ये, तर फक्त काळजीपोटी त्यांनी फोन केला, बेटा तू कशी आहे, काय नाही, मुलाची काळजी घे वगैरे. आणि ते जे दिवसभर जे आंदोलन करत होते ते मला रोज संध्याकाळी त्याचे अपडेट देत होते, व्हिडिओ पाठवत होते, मेसेज करत होते, सगळं रोज जे म्हणजे दररोजचं त्यांचं जे आंदोलन वगैरे असायचं ते संध्याकाळी रोज मला व्हिडिओ पाठवायचे आणि मला कळायचं मग आज परिस्थिती काय आहे. तर बोलत तर मी रोज त्यांना फोन करत नव्हते कारण त्यांचं इतकं बिझी शेड्यूल होतं ना, त्यांना बोलायला टाइम पण नव्हता. पण ते न चुकता रोज संध्याकाळी आम्हाला त्यांचे अपडेट द्यायचे, व्हिडिओ पाठवायचे, बातम्या मध्ये काय सांगितलं ते सांगायचे, त्यांचे भाषण पाठवायचे. ह्या सगळ्यानुसार मग मला कळून जायचं. खरं तर आता ते तुमच्यामध्ये नाही आहेत, पण आता याच्या पुढचे दिवस कसे असतील? अनेक म्हणजे रोजच्या घडामोडी घडत असतात, रोज बाबांकडून अनेकदा गोष्टी तुम्हाला समजत असतील. आता याच्या पुढे कसं? आता तर परभणी सगळी सुनी झाली. आमच्या परभणीमध्ये माझे पप्पा होते, विजय वाकोडे होते, दबदबा होता. परभणीमधला सगळा एक पॉवरफुल नेता जो असतो ना, जो परभणीचा लीडर, तोच नाही राहिला आता. आणि त्यामुळं आम्ही सगळे तर पोरके झालो. आम्हीच नाही तर परभणी पूर्ण पोरकी झालेली आहे आता. त्यामुळं इतकं दुःखद म्हणजे गोष्ट आहे. आता खरं तर विजय वाकोडे यांची समाजाला गरज होती, कारण परभणीतलं वातावरण तुम्ही जाणून आहात किती म्हणजे वाईट परिस्थिती आहे परभणीमध्ये. आणि आता खरं तर लोकांना परभणीमध्ये माझ्या वडिलांची गरज होती. ह्यांनी आता ते जर थांबले असते तर खरंच असं व्हायला नको होतं. पण खूपच दुःखद घटना आहे. खरं तर परभणीमध्ये घटना घडलीच आई, मात्र जशा पद्धतीने राज्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये सातत्याने चर्चा होतात की दलित बांधवांवरती अत्याचार असणं किंवा मग संविधानाची धोक्यात आहे असं पद्धतीने बोललं जाणं, ह्या सगळ्या घटना घडत असताना तुमच्याशी त्यांचं काय संभाषण व्हायचं की आपल्या समाजाबद्दल, आपल्या संविधानाबद्दल? मला म्हणायचं आमचं हैदराबादला जाण्याचं ठरलं होतं,
हे प्रकरण म्हणजे 2-4 दिवसाखालीच. तरी किती तारखेला जायचं होतं आपल्याला? 14 तारखेला आमचं ठरलं होतं. आम्ही संध्याकाळी पॅकिंग वगैरे करून ठेवली. पण साहेबाचं थोडं अस्तव्यस्त मन होत होतं. इकडं आपली जनता आहे, आपण त्यांना कसं सोडून जायचं. मग त्याच्यामुळे साहेबाला वाटलं आता घरच्यांना आपण तयार केले, आता त्यांना कसं बोलावं आपण. तरी मग त्यांनी पोरांना बोलवलं. म्हणले आता तुम्ही आईला आहे ना सगळ्याला सांगा म्हणले, आता मला काही जाता येणार नाही म्हणले बाहेर. आता हे एवढा माझा समाज आहे म्हणली, मला त्याच्यासाठी लढायचंय, करायचंय. माझा समाज एकटा राहीन, मी गेलो तर मला काय लोक म्हणतील म्हणायचे, असं म्हणले होते ते. आणि आमचं ते जाण्याचं मग कॅन्सल झालं. आणि दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. असं झालं ते. पण कधी त्यांनी याच्या आधी कधी समाजाबद्दल किंवा संविधानाबद्दल कधी काळजी तुमच्याशी बोलताना व्यक्त केली? त्यांना समाजाची खूप काळजी होती. समाजाचं कार्य ते हमेशा चांगल्या प्रकारे करत राहिले. कोणाला त्यांनी असा काही त्रास नाही दिला, प्रशासनाला त्रास नाही दिला. सगळं कार्य आपलं चोखानं करत राहिले ते. त्यांनी कधी अशी आगाव लढाई कुठं काही असं आगाव केलेलं नाही. हे सगळं चांगल्यासाठीच ते करत होते. खरं तर मला तुम्हाला सुद्धा विचारायचं आहे की समाजासाठी रस्त्यावरती उतरले, परभणी जळत असताना सुद्धा ते रस्त्यावरती होते, लोकांना शांततेचं आवाहन करत होते. तुम्ही म्हणजे तुमच्या मनामध्ये काय भावना येतात की लोकांसाठी लढत असताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, लोकांकडे बघत असताना आमच्याकडे दुर्लक्ष झालं, आणि आता म्हणजे अशा पद्धतीने ते आपल्यात निघून जाणं, काय मनामध्ये काय वाटते, काय भावना येतात? खरं तर जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस मला खूप राग येत होता या लोकांचा, सगळ्या आजूबाजूच्या. कारण की माझ्या वडिलांनी जितकं केलं ना तेवढं तर त्यांना भेटलंच नाही आयुष्यामध्ये. म्हणजे ते जे डिझर्व करत होतात ना, ते मंत्री लेवलचे होते माझे वडील. पण माझ्या वडील नाही का तिथपर्यंत गेले नाही, लोकांनी जाऊ पण दिलं नाही आपल्या. मला असं वाटते, म्हणजे खंत वाटते ह्या गोष्टीची कधी कधी, की माझ्या बापासारखा माणूस नाहीच आहे परभणीमध्ये, तर नाहीच आहे. कारण की एक निष्ठेने बाबासाहेबाची सेवा केली त्यांनी, आणि आंदोलनामध्ये पण त्यांनी 100% दिलं. आणि ही जी घटना जेव्हा झाली ना तेव्हा म्हणजे त्यांचं अस्वस्थ होते ते दिवसभर. त्या दिवशी त्यांचं दुखत असताना सुद्धा त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर सुद्धा त्यांना बोलले होते की तुम्ही आराम करा, पण नाही, त्यांना समाज महत्वाचा होता, ते आंदोलन महत्वाचं होतं. मग मला त्या दिवशी खरंच मला असं वाईट वाटलं की माझ्या वडिलांनी स्वतःकडे का बघितलं नाही. तुमची शेवटची भेट कधी झाली होती? तुमचं बोलणं कधी झालं किंवा काय बोलणं झालं होतं तुमच्या? भेट तर माझी सकाळी पप्पांसोबत रोज होत होती. आणि आम्ही जास्त म्हणजे संध्याकाळचा टाइम पप्पासोबत मी असायचे नेहमी. आणि त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा पप्पा घरी आल्यानंतर मग त्यांचं डोकं वगैरे दुखायला लागलं. मग अस्वस्थ झाली ती पूर्णपणे. दवाखान्यात यायची पण त्यांची तयारी नव्हती, तरी पण आम्ही त्यांना जबरदस्ती करून दवाखान्यामध्ये नेलं. मीच त्यांच्यासोबत होते त्यावेळेस. तर ते म्हणजे असं खोकलत होते आणि त्यांचा श्वास अडकला होता पूर्णपणे. नंतर मग त्यांनी असं काही बोललेच नाही. मी सगळं परिस्थिती पाहिली, डोळ्यासमोर माझ्या वडिलाचा जीव जाताना पाहिले मी. आणि ते खूप भयंकर होतं ते माझ्यासाठी. बाबांना काही बोलायचं राहून गेलं? पप्पांना हेच बोलायचं होतं की पप्पांनी आम्हाला खूप काही म्हणजे असं कसं जगायचं हे सांगितलं पप्पांनी, की कसं जगायचं, कसं राहायचं. पण त्यांच्याशिवाय कसं जगायचं नाही हे आम्हाला नाही माहीत. आणि आता याच्या पुढे काय होणार आहे आम्हाला माहीत नाही. कारण की आमचा पूर्ण आधारस्तंभच होते ते. काही झालं तर पप्पा असं, पप्पा तसं. आम्ही नेहमी म्हणजे पप्पाचा इतका सपोर्ट असायचा. त्यांचं असणंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते काय करो ना करो आमच्यासाठी, पण त्यांचं असणं ना हे आमच्यासाठी खूप मोठं होतं. समाजासाठी लढत असताना, समाजाला शिकवण देत असताना तुम्हाला काय शिकवलं त्याने? तुम्हाला काय शिकवून गेले आयुष्यभरासाठी? मला म्हणत होते कधी पण नाही का निस्साक होऊन जगायचं, कुणाकडे बघायचं नाही. आपल्याला जे आवडते ना ते आपण करायचं आणि छान जगायचं, कुणाला भ्यायची गरज नाही. आपली जी पण लढाई असेल, आता माझ्या जीवनामध्ये पण खूप उतार चढाव आलेले आहेत, पण त्यांनी मला त्या सगळ्या सिच्युएशनला कसं समोर जायचं हे त्यांनी मला शिकवलेलं आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आता खरं तर ही परिस्थिती जी उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये खरं तर बोलणं अवघड झालेलं आहे. मात्र तरी सुद्धा मला विचारायचं आहे की बाबांशी बोलताना किंवा हे करताना त्यांनी ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, आत्ताची एकूणच सामाजिक संपूर्ण परिस्थिती, संविधान किंवा दलित बांधव असतील किंवा मग राजकारण घडणं असेल, याच्या संदर्भात तुमच्याशी कधी बोलणं झालं?
नाही, ते राजकारणाबद्दल आमच्याशी कधीच बोलत नव्हते. कारण आमचा त्यांच्याशी फक्त ते वडील म्हणून आमच्या घरामध्ये असं जसं नॉर्मल माणूस, कॉमन माणूस जसं वावरतो तसंच वावरत होते. त्यांचं नॉर्मल बसणं, नॉर्मल सगळं नॉर्मल असायचं. ते इवन बाहेर गेले ना तर बाहेर असं रस्त्यावर पाणीपुरी सुद्धा खात होते. म्हणजे असं त्यांच्यामध्ये असं काहीच हे नव्हतं. आणि घरामध्ये वातावरण तर राजकारणी नव्हतंच आमच्या. त्याच्यामुळे राजकारणाबद्दल ते आम्हाला बोलतही नव्हते. त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे ते काय आम्हाला सांगतही नव्हते. ते जास्तीत जास्त मुलगा तो आहे जो माझा भाऊ आशिष वाकोडे, तो त्यांच्यासोबत ते शेअर करत होते. पण आमच्या मुलीसोबत ते नॉर्मल असं कसं आहे, काय चालू आहे, काय खायचं बेटा, कशी आहे, एवढंच सगळं असं आमचं नॉर्मल वातावरण असायचं घरातलं. ताई, तुम्ही काय सांगाल? म्हणजे वाकोडे साहेबांचा बाहेर हजारो लोकांशी खरं तर संपर्क येत असेल, त्यांच्याशी बोलणं होत असेल, घरामध्ये आल्यानंतर त्यांची चिंता असेल, मात्र तुम्हाला काय वाटतं एवढा वर्षांचा त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांनी केलेलं काम, याच्यानंतर त्यांना काही मिळणं अपेक्षित होतं? त्यांना आणखी काही मोठ्या पदावर ते जाऊ शकले असते? जाऊ शकले असते, पण थोडं हे समाजातले लोक कधी असं कधीच तसं असं होत असतात गोष्टी. त्याच्यामुळे साहेबांना तेवढं व्हायचे होते तेवढं झाले नाही ते. तरी पण ते काही नसून पण ते खूप मोठे होते. त्यांचे एखाद्या त्यासाठी सारखं पद होतं त्यांचं. एवढं त्यांना लोकनेते म्हणून ओळखत होते. खरं तर आता घरामध्ये खूप आम्ही लेकरं पण बघतोय, लहान लेकरं, त्यांच्या काय भावना होत्या जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या? त्यांनी विचारलं बाबा कुठे आहेत, काय झालंय? म्हणजे माझ्या वडिलांचं नातं ना लहान मुलांसोबत पण इतकं छान होतं की बाबांसोबत त्यांची एक वेगळीच अटॅचमेंट होती. काही पण असलं ना घरामधलं, काही प्रॉब्लेम असू दे, काही असू दे, ते बाबांना सांगणार. त्यांना माहिती आहे इथे आपली इच्छा पूर्ण होणार बाबाजवळ. आणि आता त्यांचा जो नातू आहे, जाताना त्यांनी 1 घंटा अगोदर त्याच्यासोबत चांगलं खेळे, त्याच्यासोबत त्याला पूर्णपणे तो वेळ देत होते. आता हे 10 दिवसाचा जो त्यांच्यावर लोड आला होता, त्याच्या अगोदरचं जर म्हणत असाल तर ते स्वतःकडे लक्ष देत होते, त्यांच्या नातवाला टाइम देत होते, आईला टाइम देत होते, जे त्यांनी दिला नाही बरेचदा. म्हणजे आता अशामध्ये नाही का ते स्वतःकडे लक्ष देत होते. पण हे प्रकरण झालं आणि वडिलांनी पूर्ण म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये हे केलं. 8-10 दिवस पप्पांनी म्हणजे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या गोळ्याकडे लक्ष दिलं नाही, तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. पूर्णपणे त्याच्यामध्ये पप्पा गेले, असं झालं. आता कुटुंबावर जी परिस्थिती ओढावली त्याच्याबद्दल तर काही बोलावं, असे शब्द फुटावे असं काही परिस्थिती नाहीये. मात्र आता जेव्हा अनेक नेते तुमच्याकडे येत आहेत, शरद पवार येऊन गेले, आज राहुल गांधी येत आहेत, त्यांना काय सांगायचं? तुमच्या काय तुम्ही भावना त्यांच्या समोर व्यक्त करणार आहात? कसे आहेत, माझ्या वडिलाला नाही का आम्ही नेहमी म्हणायचं की पप्पा तुम्ही काय कमवलं. कारण की वडिलांना कधीच माझा असा इंटरेस्ट नव्हता की मी गाडी घ्यावं, मी घोडी घ्यावं, मी घर बांधावं, बंगला बांधावा, असा पप्पांनी म्हणजे पप्पामध्ये आम्हाला ते दिसलंच नाही की काय. आणि आम्ही पप्पाला नेहमी कंप्लेंट करायची, पप्पा तुम्ही काहीच कसं केलं नाहीत. पण जेव्हा पप्पाची अंतिम दर्शन, जेव्हा अंतिम यात्रा निघाली, त्यावेळेस आम्हाला कळालं की आमचा बाप कोण होता, की आमच्या वडिलांना किती म्हणजे लोक हे करायला लागलेत, कसे लोक रडायला लागलेत. आणि ते सगळं पाहून नाही का म्हणजे असं वाटलं की नाही बाबा, खरंच माझ्या पप्पानं इतकं कमवलं जे कोणीच कमवू शकत नाही, कोणीच नाही कमवू शकत, इतकं कमवलं. आज जे नेते येत आहेत ते माझ्या वडिलाच्या कर्तृत्वामुळे येत आहेत इथे. माझ्या वडिलाचं कार्य इतकं महान होतं ते मला आता लक्षात आलं. आणि हे येत आहेत, आम्हाला देत आहेत, सात्वन करत आहेत आमच्या परिवाराचं. आणि आमची पण हीच अपेक्षा आहेत की आशिष आणि जो माझा भाऊ आहे लहाना, त्यांचं भविष्य म्हणजे, कारण की आमचं पूर्ण डिपेंड आमच्या वडिलांवर होतं. इन्कम सोर्स घरामध्ये काहीच नाहीये. तर माझ्या दोन्ही भावांचं काहीतरी व्हावं आणि इन्कम सोर्स महिन्याचा चालू व्हावा, ही आमची अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच आहे. तर सगळ्या कुटुंबियाशी आपण खरं तर बोललेलो आहोत. संपूर्ण कुटुंब खरं तर दुःखात आहे. मात्र जशा पद्धतीने हा अंत झालेला आहे, जशा पद्धतीने परभणीमधली परिस्थिती उद्भवलेली होती, त्याच्यानंतर आता कुटुंबाचं पुढचं जे भविष्य आहे ते त्याच्यामध्ये खरं तर सरकारकडून काही मदत व्हावी किंवा मग राज्य शासनाकडून काही मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. मात्र जशा पद्धतीने संपूर्ण घटना घडली त्याच्यानंतर हे संपूर्ण कुटुंब खरं तर दुःखात आहे, शोकाकुल आहे. आणि आता सरकार नेमकं काय मदत करतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.